Hi student, in today's physics lecture we study use of dimensional analysis. आपण डायमेन्शन्स कशा असतात वगैरे याची माहिती मागील तासांना घेतलेली आहे. तर ह्या डायमेन्शनचा उपयोग काय होतो नेमका तो पाहूया. तो फर्स्ट दिलेला आहे यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. मग फिजिक्समध्ये जे वेगवेगळे इक्वेशन येतात ते करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर होतो. यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. तसे बरेचसे इक्वेशन आहे आपल्याला माहितीच आहे की ई इज इक्वल टू MC². देन हेअर दिलेलं आहे मोशनचे फी इज इक्वल टू U + AT. याच्या साहाय्याने व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काढले ते आले LT⁻⁻1. आता हे कसे येतात वगैरे आपण पाहिलेलंच आहे. नंतर यूचे काढले, ATचे काढले, यूचे आले LT-1, ATचे पण आले LT⁻⁻1. आणि मग आता इथं पाहिलं तर हे लेफ्ट हँड साईडचं हे डायमेन्शन आणि राईट हँड साईडचे हे दोन्ही डायमेन्शन इक्वल आहेत. यावरून हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हटलं जातं. हा फर्स्ट यूज झाला म्हणजे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी. देन सेकंड, टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन काढण्यासाठी, फिजिकल क्वांटिटीमधील रिलेशन चेक करण्यासाठी, रिलेशन काढण्यासाठी आपल्याला डायमेन्शनचा यूज होतो. मी आता फक्त मेन घेणार आहे, तुम्ही त्याचे एक्झाम्पल पहा. देन थर्ड, टू फाइंड द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सम फिजिकल क्वांटिटी इंटू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. आता एक युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल म्हणजे किलोग्रॅममधून सेंटीमीटरमध्ये किंवा जूलमधून आर्गमध्ये, तर अशासाठी सुद्धा आपल्याला काय करता येतं तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता येतो. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, त्याचं स्टडी करा. देन नेक्स्ट पॉईंट इज लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. फर्स्ट लिमिटेशन दिलेलं आहे आपल्याला. लिमिटेशन म्हणजे ड्रॉबॅक्स काय किंवा त्याच्यामध्ये त्रुटी काय आहेत नेमक्या, की त्याचा यूज कसा होईल, म्हणजे सगळ्यांसाठी काय का करता येत नाही, काय नेमक्या अडचणी येतात ते दिलेले आपल्याला लिमिटेशन्स. फर्स्ट दिलं आहे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. मग आता जे आपल्याला जे माहितीच आहे की व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे ज्याला डायमेन्शनच नाही आहेत, उदाहरणार्थ प्लँक्स कॉन्स्टंट असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असेल, या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात म्हणून त्याचे व्हॅल्यू आपण फक्त एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानेच काढू शकतो. हा फर्स्ट झाला. देन सेकंड, डायमेन्शन ॲनालिसिस कॅनॉट बी युज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स involving trigonometric, exponential and logarithmic functions as these quantities are dimensionless. मग आता डायमेन्शन हे आपल्याला हे जे प्रकारचे रिलेशन म्हणजे हे ज्या प्रकारचे रिलेशन आहे ज्याच्यामध्ये ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आलेलं असेल, एक्सपोनेन्शियल म्हणजे जसं A⁻x, B⁻x अशा पद्धतीचे एक्सपोनेन्शियल, नंतर लॉग आलेला असेल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन असेल, तर त्यांच्या डायमेन्शन्स आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसच्या साहाय्याने काढता येत नाही. हे सेकंड दिलं आहे. थर्ड, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. मग आता या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर दिलेला असेल, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एखादा आला एखाद्या रिलेशनमध्ये आणि त्याचे डायमेन्शन माहिती नसतील आपल्याला, तर आपण त्या ठिकाणी त्या पूर्ण इक्वेशनचे आपण डायमेन्शन्स काढू शकत नाही. जसं इथं दिलं यल इज इक्वल टू G m1m2r². आता ह्या जीचे जर डायमेन्शन आपल्याला माहिती, जे हा कॉन्स्टंट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचे डायमेन्शन जर आपल्याला माहिती नसतील तर या बाकीच्या टर्मचे सुद्धा आपण या ठिकाणी डायमेन्शनच्या साहाय्याने म्हणजे थोडक्यात डायमेन्शन्स लिहू शकत नाही. हा थर्ड लिमिटेशन झालं त्याचं. देन फोर, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ सेम डायमेन्शन्स, if the correct equation contains some more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using their presence in dimensional equation. म्हणजे आता समजा एखाद्या इक्वेशनमध्ये दोन वेळा एकच टर्म आलेली असेल, म्हणजे समजा उदाहरणार्थ मास m, जसं इथं आलं m1 m2 म्हणजे दोन वेळा मास आलेले, अशी एकच टर्म जर दोन वेळा आली तर आता इथं दिलेले पहा एकच टर्म जर दोन वेळा आली
तर पहा इथलं इक्वेशन हे here S इज इक्वल टू 1/2 AT². मग आता इथं पहा ह्याच्यामध्ये टी आला, इथं AT² आला, म्हणजे एकच इक्वेशन, म्हणजे याचं आणि याचं. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट बट UT लिहिल्यानंतर हे इक्वेशन कम्प्लीट असं या पद्धतीचं आहे थोडक्यात, पण याच्यानंतर याचे डायमेन्शन काढल्यानंतर ते असंही लिहिता येतं. पण ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये UT म्हणजे टी इथं पण आलेलं आहे आणि इथं पण आलेलं आहे. मग या ठिकाणी नुसतं डायमेन्शनच्या साह्याने एवढं इक्वेशन नेलं तर त्याच्या साह्याने मूळचं इक्वेशन कोणतं आहे, कम्प्लीट इक्वेशन, ते माहिती होत नाही त्या डायमेन्शनच्या साह्याने. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की डायमेन्शनच्या साह्याने जर एकच टर्म 2 वेळा आली असेल, जर एकच टर्म 2 वेळा आलेली असेल तर आपण डायमेन्शनच्या साह्याने ती टर्म नेमकी कोणती आहे किंवा कशी आहे ते सांगू शकत नाही. The next point is accuracy, precision and uncertainty in measurement. So we study next point, accuracy, precision and uncertainty in measurement. In this, see, physics is a science based on observations and experiment. म्हणजे फिजिक्समध्ये आपण ऑब्झर्वेशन घेतो, एक्सपेरिमेंट करतो, त्याच्यावरच फिजिक्स आधारलेलं आहे. ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी आर मेड ड्युरिंग ॲन एक्सपेरिमेंट. आता वेगवेगळ्या क्वांटिटींचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो एक्सपेरिमेंट करताना, प्रयोग करताना. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग द ॲटमॉस्फेरिक स्टडी वी मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वाइंड, वेलॉसिटी, ह्युमिडिटी एक्सेट्रा. म्हणजे जर आपण काय करत असेल की या ठिकाणी ॲटमॉस्फिअरचं जर स्टडी करत असेल, एक्सपेरिमेंट करत असेल, तर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचा अभ्यास करताना आपण टेम्परेचर मोजतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हवेचं प्रेशर मोजतो, वेलॉसिटी, वाऱ्याचा वेग, ह्युमिडिटी म्हणजे तिथं असणारी आर्द्रता वगैरे, या सगळ्यांचा अभ्यास करत असतो. ऑल द मेजरमेंट्स मे बी ॲक्युरेट, meaning that the measured value are the same as the true values. मग आता ज्या आलेल्या किमती आहेत त्या ॲक्युरेट किंवा ट्रू असतात का, किंवा आहेत किंवा असतात तुमच्या दृष्टीने. पण पुढं आता काय म्हटलं आहे, ॲक्युरेसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू बी ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. पण तुम्ही घेतलेल्या व्हॅल्यू हे जे ॲक्च्युअल क्वांटिटी जी आहे, म्हणजे खरं जे उत्तर आहे त्याच्या जवळपास असतात की नाही, ॲक्च्युअल क्वांटिटी की त्याची किती ॲक्युरेसी आहे त्याच्या जवळपासची, ती इथं पाहिजे. दिज मेजरमेंट्स मे बी प्रिसाईज, meaning that multiple measurements given nearly identical value, that is a reproducible result. मग आता अशा वेळेस काय केलं जातं की तुमची व्हॅल्यू नेमकी, तुम्ही जे समजा एखादा एक्सपेरिमेंट केला आणि त्याची व्हॅल्यू मूळचा जो एक्सपेरिमेंटचं उत्तर आहे त्याच्या जवळपास आले की नाही हे चेक करण्यासाठी एकदाच मेजरमेंट न घेता अनेक वेळा मेजरमेंट घ्यायचं, आणि त्या अनेक मेजरमेंटचं जर आपण काय केला, त्या ठिकाणी सरासरी काढली, मीन काढला, तर त्यावेळेस आपल्याला आयडेंटिकल म्हणजे थोडक्यात मेन जे उत्तर आहे ते आपल्याला मिळतं. तेच इथं दिलेलं आहे. इन ॲक्च्युअल मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन मे बी बोथ ॲक्युरेट अँड प्रिसाईज ऑर नायदर ॲक्युरेट नॉर प्रिसाईज. मग आता कधी कधी आपण एक्सपेरिमेंट करताना आपलं एकदम बरोबर येऊ शकतं किंवा एकदम चुकीचंही पण येऊ शकतं. मग द गोल ऑफ ऑब्झर्वर शूड बी टू गेट ॲक्युरेट ॲज वेल ॲज प्रिसाईज मेजरमेंट्स. म्हणजे एक्सपेरिमेंट करणाराचा उद्देश नेहमी हाच असला पाहिजे की आपल्याला ॲक्युरेट आणि करेक्ट, विश्वसनीय, खात्रीलायक असं उत्तर मिळालं पाहिजे. मग आता पुढे म्हटलेलं आहे, पॉसिबल अनसर्टन्सी इन ॲन ऑब्झर्वेशन मे अराईज ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. मग कधी कधी उत्तर चुकण्याची शक्यता कशामुळे असते, की तुमचं ॲन्सर कशामुळे चुकू शकतं फिजिकल एक्सपेरिमेंटमध्ये, तर त्याच्या 4 शक्यता दिलेल्या. फर्स्ट, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज, म्हणजे जे तुम्ही उपकरण वापरत आहात ते चांगल्या क्वालिटीचं नसेल तर तुमची अनसर्टन्टी येऊ शकते, म्हणजे चुकीचं उत्तर येऊ शकतं. दुसरं, स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट, जो एक्सपेरिमेंट करत असेल त्याच्याकडे एक्सपेरिमेंट करण्याचं स्किल नसेल, कौशल्य नसेल, तरी तुमचं उत्तर चुकीचं येऊ शकतं. थर्ड रिझन इज द मेथड यूज फॉर इन्स्ट्रुमेंट्स, तुम्ही माप घेण्यासाठी, इन्स्ट्रुमेंटचं मेजरमेंट करण्यासाठी जर चुकीची मेथड वापरत असाल तर उत्तर चुकीचं निघू शकतं. आणि फोर्थ, एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग द
रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट एक्सटर्नल म्हणजे आसपासचं जे फॅक्टर आहेत ते त्या एक्सपेरिमेंटवरती इफेक्ट करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ साऊंडचा प्रयोग तुम्ही करत असाल, आसपास साऊंड असेल तर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. किंवा तुम्ही एखाद्या टेम्परेचरचं वगैरे जर करत असाल एक्सपेरिमेंट, तर वातावरणामध्ये असणारं टेम्परेचरही त्याच्यावर इफेक्ट करू शकतं आणि त्यामुळे आपल्या रीडिंगमध्ये चुकीचं उत्तर येऊ शकतं किंवा वेगळं उत्तर येऊ शकतं, जे स्टँडर्ड उत्तर आहे ते येणार नाही आहे. तर हे 4 आपल्यासाठी महत्त्वाचे होते की अनसर्टन्टी कशामुळे येते की उत्तरामध्ये एक्सपेरिमेंटमध्ये, ते आपण याच्यामध्ये पाहिलं.